नमस्कार मंडळी, मी धृती सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आम्ही आलेलो आहे पंपकिन फेस्टला। तर पंपकिन फेस्ट हे इकडे कॅनडामध्ये आता थँक्सगिव्हिंग एक्सटेंडेड वीकेंड चालू आहे। तर इथे एक पंपकिन फेस्ट आहे 3 दिवसांसाठी अरेंज केलेला। तर पाहू शकता इथे खूप सारे पंपकिन्स आहेत आजूबाजूला। हा एक पंपकिन पॅच आहे आणि लहान मुलांसाठी भरपूर अशा राईड्स आहेत, नंतर काही बाउन्सिंग कॅसल्स आहेत आणि बरेचसे फूड ट्रक्स आहेत इथे। तर मस्त मजा येते, एन्जॉय करतोय आम्ही खूप, कारण हे एवढे पंपकिन फर्स्ट टाइम बघतोय। कॅनडामध्ये थँक्सगिव्हिंग डे ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी साजरा केला जातो आणि त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते। हॉटेल्स, शॉप्स हे देखील त्या दिवशी बंदच असतात। तर लोक इथे आपल्या नातेवाईकांना घरी जेवणासाठी आमंत्रित करतात आणि भरपूर वेगवेगळे पदार्थ इथे खाण्यासाठी बनवले जातात ह्या दिवशी। तर त्यात मेन म्हणजे टर्की। टर्की हा एक प्रकारचा पक्षी आहे। तर पंपकिन पाय, ॲपल पाय असे पारंपरिक पदार्थ इथे बनवतात आणि सोबत जेवण करतात। त्यातच मागील वर्षभरात आपल्यासोबत काय काय चांगल्या गोष्टी झाल्या, जसं कुणाचं प्रमोशन झालं असेल, कुणी एखाद्या आजारातून मुक्त झालं असेल, तर ह्या सगळ्या वर्षभरातील चांगल्या गोष्टींसाठी आभार व्यक्त केले जातात। म्हणून ह्या डेला थँक्सगिव्हिंग डे म्हटलं जातं आणि हे असं सेलिब्रेशन असतं इथे। कारण ऑक्टोबर महिन्यात इथे कापणीचा हंगाम असतो आणि पंपकिन, सफरचंद, स्क्वॅश, क्रॅनबेरीज अशी पिकं इथे होतात। म्हणून मग पंपकिन पाय, ॲपल पाय असे हे थँक्सगिव्हिंग डेच्या निमित्ताने हे बनवले जातात पदार्थ। आणि असे वेगवेगळे बरेचसे फेस्टिवल्स इथे अरेंज केलेले असतात। त्यात असे पंपकिन्स आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या कलरचे। टोरंटोमधील डान्सव्ह्यू पार्क येथे दरवर्षीप्रमाणे हा 3 दिवसांचा पंपकिन फेस्टिवल आहे। बरेच गेम्स, फूड ट्रक्स इथे आहेत आणि वातावरण पण आज छान आहे। ऊन पडलंय मस्त आणि असंच वातावरण राहायला हवं, नाहीतर सध्या खूप वेदर चेंज होतंय। सकाळी ऊन असेल तर लगेच दुपारी पाऊस पडतो। बघूया आता आजचं वातावरण कसं राहतंय। लहान मुलांसाठी स्पायडर जंप आणि पोनी राईड्स इथे आहेत। काही राईड्समध्ये मोठ्यांनाही बसायला परवानगी आहे। सो ह्या राईडमध्ये आम्ही बसतोय। मला तर अजूनही लहान मुलांच्या राईड्स खूप आवडतात। बरीच मुले वेगवेगळी कॉस्ट्यूम्स आणि फेस पेंटिंग करून आलेत। खूप क्यूट वाटतायत सगळी मुलं। पुढे आल्यानंतर बरेच बाउन्सिंग कॅसल्स आहेत। शौर्य तर पहिल्यांदाच बाउन्सिंग कॅसलवर खेळते, सो तिला पण खूप आवडतं इथे खेळायला।
हा आहे एक छोटासा भूलभुलैया। हे बऱ्यापैकी उंच होतं आणि आम्हाला वाटलं नव्हतं की शौर्या जाईल वर, बट ती गेली आणि तिने स्लाइड पण केली। ही राईड शौर्याला एवढी आवडली ना, ती तिसऱ्यांदा बसते आता यात। ही इतकी मोठी लाईन आहे त्या ट्रेनच्या राईडसाठी, बापरे। एक तास मी त्या लाईनमध्ये उभी होती आणि फायनली आमचा नंबर आलाय। आता मी ट्रेनमध्ये बसणार आहे। या बाउन्सिंग कॅसलमध्ये शौर्या खूप घाबरत होती जायला। तिला आम्ही 2 ऑब्स्टॅकल क्रॉस करून दिले आणि मग फायनली ती पुढे स्लाइड करून बाहेर आली। राईड सोबतच इथे प्रत्येकी दर तासाला वेगवेगळे शोज चालू आहेत। सो आता इथे पंपकिन पाय इटिंग कॉम्पिटिशन चालू आहे आणि माझ्या हस्बंडने त्यात पार्टिसिपेट केलंय। त्यानंतर मस्त ही 15 ते 20 मिनिटांची डान्स पार्टी झाली आणि वा, एकदम छान रिफ्रेशमेंट मिळाली। बापरे, जवळजवळ 1.5-2 वर्षानंतर क्राऊडसोबत डान्स करण्यात एक वेगळीच मजा आली आणि थोड्या का असे ना कॅलरी पण बर्न झाल्या। Make it super big. No teeth. Put that fin up. It goes a lot. आणि इथे हा डॉग शो चालू आहे। ठिकठिकाणी असे फोटो ऑप्स आहेत, छान फोटोज काढता येत आहेत।
खूप छान एन्जॉय केलं. मस्त फन लविंग डे होता आजचा. सकाळी 11 पासून संध्याकाळी 6 पर्यंत खूप धमाल केली. तुम्हाला कसा वाटला आजचा पंपकिन फेस्टचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत बाय.